नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। पिंपरी चिंचवडच्या सेवा विकास बँकेमधील कर्मचाऱ्यांच्या अचानक झालेल्या बडतर्फीच्या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे। काही कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याची तक्रार श्रमिक आघाडी कामगार संघटनेमार्फत कामगार आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे। या तक्रारीची दखल घेत आज कामगार आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी सेवा विकास बँकेच्या मुख्य कार्यालयात अचानक भेट देत संपूर्ण तपासणी केली। तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी बँक व्यवस्थापनाकडून बडतर्फीची कारणे दिले गेलेल्या नोटिसा, नोंदी आणि अंतर्गत प्रक्रियेचे सर्व संबंधित दस्तावेज तातडीने सादर करण्याची मागणी केली। चौकशी पूर्ण झाल्यानंतर कामगार आयुक्तालयाने सेवा विकास बँक व्यवस्थापनाला पुढील 8 दिवसाच्या आत सर्व कागदपत्रे आणि संपूर्ण स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत। सेवा विकास बँक ही 22 नोव्हेंबरला त्या ठिकाणी बंद करण्यात आली आणि अचानक लिक्विडिटरनं सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावून काढून टाकलं। आज या गोष्टीला 3 वर्ष झाली आणि हे सर्व कर्मचारी सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर 2025 ला राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे आले, आमच्या संघटनेकडे, आणि त्यांनी त्यांची व्यथा मांडली की आम्हाला 60,000, 50,000, 70,000 असे पगार होते। आमचं आयुष्य या बँकेवरच, आर्थिक परिस्थिती आणि घराची सर्व परिस्थिती याच्यावरच अवलंबून आहे। आमच्यावर कर्ज आहेत आणि अचानक बँक बंद झाल्यामुळं आमचं आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। तर त्या अनुषंगानं ही बँक जी बंद करण्यात आली ती क्लोजर करताना आणि कामगारांना, कर्मचाऱ्यांना कामावून काढताना महाराष्ट्र शासनाची परवानगी त्यांनी घ्यायला पाहिजे होती। ती परवानगी घेतली नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं। मग राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं आम्ही कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे याचिका दाखल केली आणि तक्रार नोंदवली की अशा पद्धतीनं लिक्विडिटर यांना अधिकार नाही कामगारांना कामावून काढण्याचे आणि बँक बंद करण्याचे। जरी लायसन आरबीआयने रद्द केला असेल तरी शासनाची परवानगी मिळेपर्यंत त्यांना हे करता येत नाही। परंतु या लिक्विडिटरनं स्वतःच्या स्वाक्षरीनं 3 वर्ष झाली कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे, पगार नाही। त्यामुळे एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचं त्याच्या फॅमिलीनं आम्हाला सांगितलं। एकानं हार्ट अटॅकनं मृत्यू झाला, अशी अवस्था झाली। आणि मग ज्यावेळेस आम्ही दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितलं, कारण 3 वर्ष आश्वासन देत होते की तुम्हाला काही नाही काही VRSच्या रूपानं सेटलमेंट आम्ही करू, काहीतरी रक्कम आम्ही तुम्हाला देऊ, पण 3 वर्ष लिक्विडिटर हे झुलवत ठेवत होते। आणि आता मात्र दिवाळीमध्ये सगळ्यांना पैसे देतो म्हटले, परंतु त्यांनी रिट्रेंचमेंटचे किंवा बाकी काही पैसे त्यांचे देणं होतं ते फक्त ग्रॅज्युटीचे दिले, बाकी काही पैसे दिले नसल्यामुळं VRSची पण रक्कम दिली नाही। त्यामुळं आम्ही दिवाळीत देतो म्हटले, दिवाळीत न दिल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही लेबर कमिशनरकडे अपील केलं। लेबर कमिशनरांनी त्यांना 2 वेळा तारखेला बोलवलं, दोन्ही वेळेला येऊनही पत्र येऊनही लिक्विडिटर उपस्थित राहिले नाही आणि सर्व शहानिशा केली। त्यांनी लेबर कमिशनरकडे अर्ज केलाय का क्लोजरचा आणि कामगारांना कपात करण्याचा, तर असं शासनाच्या निदर्शनास आलं की ह्यांनी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अर्ज केलेला नाही, परवानगी न घेता 200 कामगारांना काढून टाकलेलं आहे। मग ताबडतोब त्यांनी लेटर दिलं 13/12/2025 ला की ह्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावं म्हणून। सर्व कर्मचाऱ्यांना मी स्वतः कामावर हजर करून 13/11/2025 ला आम्ही स्वतः सर्व कर्मचाऱ्यांना लिक्विडिटर दादासाहेब काळे हे आम्हाला भेटले। त्यांना आम्ही ते पत्र दिलं की आम्हाला गव्हर्नमेंटनी कामावर हजर करून घ्यायला सांगितलेलं आहे। ते पत्र त्यांनी घेतलं, सर्व कर्मचाऱ्यांनी जॉईनिंग रिपोर्ट दिले। जॉईनिंग रिपोर्ट दिल्यानंतर त्यांनी सांगितले की 15 दिवसांनी आम्ही तुम्हाला कळवतो, परंतु 15 दिवसामध्ये त्यांनी काही कळवलं नाही। आता
2 दिवसापूर्वी त्यांचे वकील लेबर कमिशनर समोर आले आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी जे काही डॉक्युमेंट दिले त्याच्यावरून असं निदर्शनास आलेलं आहे की त्यांनी कोणताही अर्ज शासनाकडं बँक बंद करण्यासाठी आणि 200 कर्मचाऱ्यांना कामावून काढण्यासाठी कुठलाही अर्ज केला नाही हेही दिसून आलं. आणि त्यांनी ऍडमिट केलं की आम्ही असा अर्ज केलेला नाही. त्यामुळं 15 दिवस उलटून गेले. आज थोड्याच वेळात शासकीय सगळे अधिकारी गव्हर्नमेंटचे लेबर डिपार्टमेंटचे या ठिकाणी एक 10-15 मिनिटात येतील. त्यांनी आम्हाला सांगितलं की आज आम्ही सगळं इन्स्पेक्शन करतो आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा त्या ठिकाणी आदेश आलेला आहे की जाऊन इन्स्पेक्शन करा. त्या आदेशानुसार आज आता थोड्याच वेळात अधिकारी येत आहेत आणि आम्ही आज पुन्हा एकदा 15 दिवसांनी जॉईनिंग व्हायला त्यांना सांगितलं होतं. त्यानुसार आज आम्ही हजर होणार हे कळल्याबरोबर आता काल रात्री ताबडतोब 3 वर्ष चक्रा मारतायत लोक पैशासाठी की आम्हाला कॉम्पेन्सेशन द्या, काहीतरी पैसे द्या. तर आम्ही आता 3 वर्षाच्या वेतनाची मागणी केली आहे. सरकारने आमची मागणी मान्य केली आहे की 3 वर्षाचं वेतन द्या, कारण तुम्ही कुठलीही परवानगी न घेता शासनाची या लोकांना काढलंय कामावून, यांना 3 वर्षाचा पगार द्या. आनंदाची गोष्ट म्हणजे आज शासकीय अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि आम्ही येणार आहोत हजर व्हायला. हे कळल्याबरोबर त्यांनी प्रत्येकाच्या अकाउंटवर 2 लाख 3 लाख अशी अमाऊंट टाकली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सगळ्या उत्साहाचं वातावरण आहे. आज 3 वर्ष चक्रा मारून एकही रुपया या कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला सगळ्यांचा आनंद दिसतो आहे. आता लवकरच 3 वर्षाचं पेमेंट जे आहे ते त्या ठिकाणी त्यांना द्यावं लागणार आहे आणि या कर्मचाऱ्यांना कामावर देखील घ्यावं लागणार आहे. आता ही बँक बंद करण्याचा अधिकार लिक्विडेटरना नसताना देखील त्यांनी बंद केली आहे. जर 15 दिवसामध्ये त्यांनी काही केलं नाही तर गव्हर्नमेंट त्यांच्यावर खटले दाखल करेल लिक्विडेटरवर, बेकायदेशीर क्लोजर म्हणून. जी प्रोसिजर आहे ती पूर्ण होताच जर नाही घेतलं तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत. संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आज तक्रारीच्या अनुषंगाने माननीय कामगार आयुक्त कार्यालयाकडून आपल्याला इथे निरीक्षण पारित करण्यासाठी सांगितलेले होते. त्या अनुषंगाने आपण इथे निरीक्षण पारित केलेले आहे. आम्ही आमची कारवाई केलेली आहे व कायद्यान्वये सदर बँकेला 7 दिवसांची मुदत देऊन त्यांनी त्याबाबतचे दस्तऐवज आमच्या कार्यालयात उपलब्ध करून द्यावे असं त्यांना सांगितलेलं आहे. दरम्यान श्रमिक आघाडीचे नेते यशवंत भोसले म्हणाले, कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही लढा देत आहोत. कर्मचाऱ्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करू. या घडामोडीमुळे सर्व विकास बँकेच्या पुढील पावलांकडे कामगार संघटनेचे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन बालाजी नवलेसह न्यूज रिपोर्टर श्याम सोनवणे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज. नमस्कार. मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.